ओपीडीत काल माझ्याकडे एक कपल आलं होतं ज्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती आणि मग त्यांना सांगितलं की तुमचे रिपोर्ट्स बरेच जुने आहेत तर आपल्याला फ्रेश रिपोर्ट्स करावे लागतील, त्यामध्ये सिमेन अनालिसिस आणि वाईफची सोनोग्राफी आणि काही ब्लड टेस्ट असतील. तर त्यांनी लगेचच मला विचारलं की मॅडम आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करायचंय, मग हे ब्लड टेस्ट का करायची आणि माझी वीर्याची टेस्ट का करायची? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे तर हे रेडीमेड बाळ असताना ते तुम्ही गर्भपिशवीत टाकता. तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF या शब्दांना लागलेला टॅबू आहे. कसं असतं, ART किंवा लेमन लँग्वेजमध्ये आपण त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक आहे. म्हणजे प्रेग्नन्सी राहायला अडथळा येतोय तर मेडिकल सायन्सच्या मदतीने स्त्रीबीज शरीरातून काढून हस्बंडचं स्पर्म घेऊन स्त्रीबीजात इंजेक्ट करून गर्भ बाहेर बनवून वाढवून आणि गर्भपिशवीत सोडणे याला IVF किंवा ICSI प्रोसिजर किंवा सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. प्रत्येक वेळी ज्या केसेसमध्ये हस्बंडचा काउंट 0 असेल आणि सर्जिकली रिट्रीव्ह स्पर्म मिळाले नसतील किंवा रिपोर्ट्स खराब असतील, वाईफला पिरियडच येत नसेल किंवा तिचे स्त्रीबीज अत्यंत खराब क्वालिटीचे असतील किंवा स्त्रीबीज खूप कमी असतील आणि चांगले गर्भ बनत नसतील, अशा केसेसमध्ये स्त्रीबीज किंवा शुक्राणू बँकेतून घेऊन गर्भ बनवले जातात. परंतु अशा केसेस कमी असतात. म्हणून टेस्ट ट्यूब बेबी हे किंवा IVF यामध्ये रिपीटेडली सांगूनही सर्रास म्हटलं जातं की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बाहेरचा गर्भ घेऊन पिशवीत सोडलं जातं. तर असं नसतं. बऱ्याचशा केसेसमध्ये तुमचे स्त्रीबीज तुमचे शुक्राणू वापरून गर्भ बनवून गर्भपिशवीत सोडले जातात. म्हणून टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF म्हणजे बाहेरचाच गर्भ असतो असं नसतं.